किती वेळ झाला, आंघोळ वगैरे केली नाही का? हो ना माय, काल जायचं सारं मूड होतं तर काल म्हटलं श्यामचीच तब्येत बयकली आणि आता जायचं माझी जीवावर येऊन राहिलं. कौंडण्य पुरले पण आता जास लागन. पुन्हा ऐकायकीच त्यांची तब्येत बिघडली. काय झालं होतं ते? उन्हामुळेच झालं असेल त्यांना, ऊन वगैरे लागली असन ना. आपल्या इकडे तर खूपच ऊन तपत आहे ते, पण यावेळेला लवकरच उन्हाळा तपून राहिला. तर कशाला वाई, एप्रिल महिना एंडिंग सुरू आहे ना, तपणारच नाही का? ते एवढं आहे की एप्रिल महिन्यात थोडी जास्तच तपून राहिली ना बाप्पा. आता एप्रिलच तर सुरू आहे, एवढा तपून राहिला. मे महिन्यात किती तपून काय माहित. उद्या आई गोष्टी करण्यात काही अर्थ नाही आहे. चला बरं, आपल्याला वेळ बिन बरं. आणि तुम्ही लवकर आंघोळ गिंघोळ करा आणि थोडीशी देवपूजा करून टाका. आज मला वेळच होऊन राहिला. काम करता करता तुम्ही करून टाका तेवढे. मी करते बाई. मी पहिले नाश्ता करून घेतो. काय केलं नाश्त्याले? पोहे गेले आई, खाऊन घ्याल तुम्ही. हो, मी खाऊन घेते मग लगेच आंघोळ करते. केलं का नाश्ता? श्यामनं केलं का? बाबांना केलं का? जिला करायचं आहे ते करतात नाश्ता आंघोळ केल्यावर. माझी गोष्ट आहे का, ऐका का? मी तुम्हाला एक चांगली गोष्ट सांगू का? सांग ना बाई, मी ऐकतो ना. ही एकदम नाश्ता केल्यावर आंघोळ करू नये. अर्धा तासानंतर आंघोळ करायला लागते मग नाश्ता केल्यावर. ना बाई, लगेच केली तर नाही जमत का? काय होते मग? ती टेस्ट ते आपल्या शरीराला पचत नाही अन्न. कधी पण नाश्ता केल्यावर आंघोळ करू नये. सोय का बा? आम्हाला काही माहित नाही. आई लठ्ठपणा पण वाढतो अधिक. चल बाई, त्या सांगितलं मी पहिले आंघोळ करून घेतो मग नाश्ता करतो. मिनिट इकडे का तिकडे नाश्ता. आई तसंच करा मग. लाल साडी आणि लाली लाल लाल. किती मी भारी फोटो राजा माझा काढ. हो श्यामजी, आज तर खूपच रंगत आहे तुमची गाडी. माझ्या गाडी पाहून एकदम गाणंच म्हणायला लागले तुम्ही तर. मग मी गाणं तुमचं पूर्णच करून टाकलं. पण छान म्हटलं ग गाणं. तुला आवडतं ते गाणं? हो श्यामजी, खूपच फेमस आहे ते गाणं. मला आवडत नाही का? गाणं कसं काय म्हटलं तुला सांगू का कोमल? तुझ्या अंगात कधी गुलाबी साडी दिसली. मी त्या दिवशी मोबाईलवर बघितलं होतं. मग त्याच्यानंतर मला आता तू दिसल्यावर मला तेच गाणं आठवलं. छान वाटलं मला तुम्ही असं गाणं माझ्याकडे बघून म्हटलं तर. मी काय म्हणतो श्यामजी, आपण जाणार आहोत आहे ना आज कौंडण्यपूरला? जाऊ ना आपण आजच. करा ना तुम्ही लवकर आंघोळ. मग लवकर लवकर चला. आपण लवकर चाललो जाऊ. तुम्ही आंघोळ करा आणि तुम्ही तिकडच्या तिकडे तयारी करून घ्या. मी इकडे लवकर साडी चेंज करते आणि चाललं जाऊ आपण. हो चाललो जाऊ. आईची तयारी पण करून राहिल्या, मी त्यांना सांगितलंय. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसतेस भारी तू फोटो माझा काढ. खूपच आवडलं वाटते गाणं. नाहीतर श्यामजी कधीच गाणे वगैरे म्हणत नाही ना. मला ते गाणं खूप सुंदर. पहिले तयारी करून घेते आणि मग आईला विचारायला जाते की झाली का म्हणून तयारी. वगैरे भरून घ्यावं लागेल, नाहीतर मग श्यामजी म्हणेल मला लिस्का म्हणून भाटल. बाबा नाश्ता केला का? देऊ का नाश्ता? सध्या तर काही करत नाही बाई. मग करून मी आताच काही करत नाही. भूक नाही लागली का? नाही तर नेहमी तुम्हाला लवकरच भूक लागत असते. बाई आज माझ्या मित्रासोबत बाहेर गेलो तर त्याने मला हॉटेलातच नेलं जबरदस्तीनं. मग आलू खाल्ले तर मग काही भूक नाही आहे. काय म्हणते बाबा, मग चालता ना तुम्ही कौंडण्यपूरला? नाही बाई, मी काही येत नाही. तुम्ही चालल्या जा, श्यामली घेऊन जा. मला की नाही आता बरं नाही वाटून राहिलं. जरासं मी नाश्ता खाल्ला तर तसंही तेलकट खाल्लं म्हणजे जसं मोय केल्यासारखं होती जीव. एक ना एक जण घरी लागन ना. सारे तुम्ही गेले म्हणजे मग कोण आहे? ठीक आहे बाबा. दिसले का तुम्हाला? करूनच राहिली वाटते. लिका बाई कोमल, तुझी तयारी? ताई माझी तयारी झाली. मस्त दिसून राहिली तुझी साडी तर रेड. तुम्ही लवकर लवकर करा, श्यामजी घाई करून राहिले. पप्पा माय काय हाय व झालं जा माया गुंडाईली जा माया साडी. चला मग, तुमची तयारी झाली आहे तर गाडी पैशी व्हा तुम्ही. बाई चाल तुम्ही. आई पाण्याची बॉटल घेऊन. बाबू श्याम, मी काय म्हणते, नवीन दिसते रे बाबू. जसं दिवसांदिवस सारा बदलूनच चाललं रे. नाही, इकडे आता रोड गीट चांगले झाले म्हणून चांगलं दिसते ना. आणि तसंही का नाही लवकर लक्षात नाही येत जास्त दिवसानं आलं म्हणजे. छान ऐकला एरिया. मिनीचं माहेर घर असल्यावर रमणूक तर असणारच. बरोबर आहे तुमचं आई. दूर आहे रे बाबू आता. 5 मिनिटात पोचतोच आपण. कमळलं दुखून राहिलं माया बसू. तर ज्वारीत पण ते आई त्या कुठे जात नाही हो. आपण म्हटलं म्हणाले कसे तरी. बापरे, इथं आल्यावर किती छान वाटलं रे श्याम. किती मस्त वाटून राहिलं. तर सगळा थकवात दूर होऊन गेला. आई खूप छान आहे. पण इकडे पाहा आई, नदी आहे ना. हो, मी तुला सांगणारच होती. याच तर नदीचं खूप महत्व आहे. मग आपण नदीचं दर्शन घेऊ पहिले. बापरे श्यामजी, इथे तर बोटिंग करायला पण आहे. तर ते का बोटिंग? हो, इथे कोणी दिसतच नाहीये. जर कोणी बसलं तर मग आपणही बसलो असतो. नेहा वगैरे असते तर मस्त जमलं असतं. वही नेहालाही पाहायला भेटलं असतं कौंडण्यपूर. छान आहे आई नदीची. या नदीले वर्धा नदी म्हणते. आणि इथं म्हटलं कोणतेही भक्त पहिले आमच्या वेळेस जेव्हा आम्ही येत होतो ना, तर पहिले आम्ही याच्यातून आंघोळ करून जात होतो देवापाशी. त्याच्याशिवाय जात नव्हतं आम्ही देवळात. पण आताही काही भक्त लोक करतात. काही लोक करतात म्हणून आंघोळ. काही लोक हात पाय धुवून घेते तर मग जातात देवळात. काय
मग हातपाय धुवून घेऊन मग जाऊ देवदर्शनाला. हो, चला मग लवकर. माझं काही मागणं नाही रे दुसरं तुझ्याकडे. आम्हाला सुखी ठेव, समाधानाने जगू दे, सुखी जीवन राहू दे आमचं. हो श्यामजी, किती सुंदर शृंगार केला आहे. हो खूपच छान सजवलं आहे त्यांनी. खूप छान दिसत आहे हो मंदिर, तर खूपच आवडलं. तीच करा दर्शन गिर्शन घ्या. घेतलं ना आम्ही दर्शन. मी काय म्हणते, ते रुक्मिणीचं हरण झालं होतं, तर ते कुठे झालं होतं वा? बाई आपण रुक्मिणीच्या मंदिरात आलो, विठ्ठल रुक्मिणीच्या. मग आपण याच्यानंतर अंबिकेच्या देवळात जाऊ, तिथून झालेलं आहे त्यांचं हरण. काय ते मला माहीतच नव्हतं. मी पहिल्यांदाच बघितलं ना, म्हणून मला असं वाटलं इथेच असेल वा. हा बरं, मला आईच्या आहे ना रुक्मिणी विठ्ठलाचं दर्शन झालं, तर मी कुठं पाहिलं होतं. तर बाई मी तुला दाखवलं. रीनिता राहिलीच हो आपली न्या, आपला श्री विचारायचं झालं असतं, पण आता ते गावले जाणं महत्वाचं होतं ना, म्हणून गेले ते. नाही तर ते आले असते. अधिक आपल्याला देवदर्शन घ्या लागते. चला हो आई चला. म्हणजे आपल्या नेहासाठी बाहुली वगैरे घे ना तुम्ही. अभूषण काही घेऊ नको, आपल्या घरी कपाटाच्या कपाट भरले आहे. हो बाई, तुम्ही असं म्हटल्यानं कसं जमणार आहे? आमचा धंदा चालला पाहिजे ना. घेऊ दे ना. राहिले का असले तेवढे कमीच पडते बाई, दे ना घेऊन. नाही ना भाऊ, तेच तर कुठे ठेवा समजत नाही आम्हाला. बाई प्रसाद घ्या, नाही तर मग लाडू घ्या. लय आहे आपल्यापाशी किचन हातागीतले बांधायचं ह्या. घ्या ना काही तर घ्या बाई. आम्ही धंदेवाईक लोक, आम्हाला धंदा करावं लागते. घ्या ना काहीतरी. हो, एक बाहुली देऊन द्या आणि ते लाडू देऊन द्या आणि हाताचं बांधाचं देऊन द्या. गाडी द्या. अरे बाबू आहे ना आपल्या श्रीली गाड्या, काय घ्या लागते एवढं. नाही, आपण एवढ्या दूर आलो. घे लेकरासाठी काही नाही नेलं तर कसं वाटते? ते चांगलं वाटते का? घे ना काय होते. पापा आपण एवढ्या दिवसानं आलो देवदर्शनाले, तर काही ना काही तर नेलं पाहिजे लेकरासाठी. पोरगी समजदार दिसते बुडी बरोबरची. ठीक आहे, मी देतो मग. मल कधी कधी घ्यायला लागत असते. कसं आहे, हे लोक धंद्या पाण्यासाठी कधी कधी धंदाही नव्हत विचारायचा. हो बरोबर आहे तुमचं, म्हणूनच ते जास्त विनंती करत असं. काही पाहिजे हो दादा? नाही दादा, आता काही नाही पाहिजे. दिवसभराची आता झाली बोनी माझी, नाही तर काही झाली नव्हती. मला आपला अंदाज बरोबर निघाला. हो बरं झालं आपण घेतलं तर.